ही रे माझा मितवा ह्या मालिकेच्या पुढील काही येणाऱ्या भागांचे अपडेट जाणून घेऊया आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये. चला तर मग प्रेक्षकांनो सुरुवात करूया. तर आपण इथे पाहणार आहोत की कशा पद्धतीने आता नम्रताचा डाव हाणून पाडत ईश्वरी पोहोचणार आता स्पर्धेसाठी. नम्रताने काय डाव रचलाय, काय कट केलाय, सगळं काही सविस्तर पाहू. तर इकडे आता ईश्वरी आणि अर्णव यांचं सगळं कौतुक वगैरे झालेलं असतं. आजीने स्वतःच्या हाताने गोडाधोडाचा स्वयंपाक करून सगळ्यांना खाऊ पिऊ पण घातलेलं असतं. पण नम्रता आता खोलीत झोपायला आल्यावर तिला काही शांतपणे झोपच लागत नसते. ती विचार करते की नाही, असं गप्प बसून मला चालणार नाही. मी असं हातावर हात धरून राहिले तर काहीच निष्पन्न होणार नाही आहे. काहीही झालं तरी कुठल्याही परिस्थितीत मला इशूला आणि जिजूंना पुढच्या राऊंडमध्ये जिंकू द्यायचं नाही आहे. जिंकू देणं सोड, मला त्यांना पुढच्या राऊंडपर्यंत पोहोचूच द्यायचं नाही आहे. कारण जर इशू आणि जिजू खेळायला उतरले तर ते जिंकणार याची मला खात्री आहे. त्यामुळे काहीही झालं, अगदी काहीही, तरीही त्यांना मी पुढच्या राऊंडपर्यंत पोहोचूच देणार नाही. मग त्यासाठी मला काहीतरी करावं लागेल. काय करता येईल मला, असा विचार आता नम्रता करू लागते. काय करता येईल या विचारात ती मग्न असतावेळी आता मग तिला एक जबरदस्त विचार येतो. तो म्हणजे की मला ह्या सगळ्यामध्ये जर कोणी मदत करू शकणारी व्यक्ती असेल तर त्या फक्त आई आहेत. आता ती लगेचच वल्लरीला फोन करते. वल्लरी आता चिडलेलीच असते. ती म्हणत असते, कशाला मला फोन केलास, काय उपयोग. आता शेवटी या राऊंडमध्ये सुद्धा कोण जिंकलं, ईश्वरी आणि अर्णव. का ते कसे जिंकले त्यांचं कौतुक सांगायला फोन केलास का. नाही केला असशील ना कौतुक सांगायला, तर त्याचा काही उपयोग होणार नाही आहे. कारण तुझ्या नवऱ्याने फोन करून मला त्या दोघांचं कौतुक सांगून झालेलं आहे. त्यावेळी मग लगेचच नम्रता म्हणते, आई मी तुम्हाला कोणाचंही कौतुक सांगायला फोन केलेला नाही आहे. आई अहो इकडे मी आणि आकाश हरतोय, मी आणि आकाश जिंकतच नाही आहोत. आणि ती ईश्वरी आणि जिजू ते दोघं मात्र सतत बाजी मारत आहेत. अहो प्रत्येक वेळी जजेस त्यांना बोनस मार्क्स देत आहेत ना, म्हणून त्यांना जिंकायला होतं. खरं तर पहिल्या राऊंडमध्ये सुद्धा मला आणि ईश्वरीला समानच गुण होते, पण ईश्वरीला काहीतरी बोनस गुण दिले, त्याच्यामुळे ईश्वरीचे गुण माझ्यापेक्षा जास्त झाले. अर्ध्या गुणानं ती माझ्यापेक्षा पुढे गेली, नाहीतर ईश्वरी माझ्यापेक्षा पुढे गेली नसती. आणि यावेळीसुद्धा माझी चुकी काहीच नव्हती. आकाश गेले नसते ना मदतीला तर सगळं बरोबर घडलं असतं. त्याबरोबर मग मामी म्हणते, तू मला फोन कशाला केलायस ते सांग. तर नम्रता सांगत असते, आई मला माहिती आहे, जर इशूला मला हरवायचं असेल तर त्यासाठी माझी मदत फक्त तुम्ही आणि तुम्हीच करू शकता. आई मला तुम्ही सांगा ना, मी काय करू, मी इशूला कसं हरवू. मला खरंच काही सुचत नाही आहे. पण मला कुठल्याही परिस्थितीत इशूला जिंकू द्यायचं नाही आहे. मला स्वतःला जिंकायचं आहे. त्यासाठी काहीतरी जर तुमच्याकडे आयडिया असेल तर प्लीज मला सांगा आई, मला जिंकायचं आहे हो. त्यावेळी मग लगेचच वल्लरी म्हणते, दॅट्स द स्पिरिट. आत्ता शोभतेस खऱ्या अर्थाने तू ह्या वल्लरी पाटीलची सून. ऐक आता मी काय सांगते ते. हे बघ, जर ती ईश्वरी स्पर्धेला पोहोचली तर तिचे जिंकण्याचे चान्सेस आहेत ना. पण जर ती ईश्वरी स्पर्धेला पोहोचूच शकली नाही तर. त्यावर नम्रता म्हणते, अहो पण आई हे कसं शक्य आहे, कारण तिच्याबरोबर तर सावलीसारखे असतात ना जिजू. मग त्याबरोबर मग लगेचच वल्लरी म्हणत असते, अगं त्या सावलीला थोड्या वेळासाठी काहीतरी कारण काढून बाजूला करता येईल की तुला. आणि त्याच वेळी बरोबर संधी साधून तू इकडे ईश्वरीला स्पर्धेमध्ये पोहोचण्यापासून थांबवू शकतेस. त्यासाठी तू तिला बेशुद्ध करू शकतेस, काही खायला घालू शकतेस, किंवा मग कोंडूनही ठेवू शकतेस. आता तू विचार कर, तुला काय सोपं जाईल ते. मग वल्लरी ही लगेचच नम्रताला म्हणते, आणि हो हे सगळं तू तुझ्या रिस्कवर करतेस ना, तुला तुझ्या बहिणीला हरवायचं आहे म्हणून. यात माझा काही पर्सनल स्वार्थ नाही आहे बाई. आणि मग आता वल्लरी फोन ठेवून देते. नम्रता इकडे विचार करते, इशू मला माफ कर, पण या अस्तित्वाच्या लढाईसाठी मला हे सगळं काही करणं भागच आहे. पण मी तुला काहीतरी औषध दिलं आणि नंतर तुला दवाखान्यात वगैरे नेलं तर मग खरं कळेल, आणि तुला कुणी काय दिलं ह्याच्यावरून जर माझं नाव पुढे आलं तर गडबड होईल. त्यापेक्षा माझ्याकडे एक उत्तम पर्याय आहे, तो म्हणजे तुला
खोलीत कोंडून ठेवणं. तसंही आपल्याला काहीतरी अरेंजमेंट असतीलच बसण्यासाठी किंवा जरा तयार वगैरे होण्यासाठी. तोपर्यंतच मी तुला खोलीत कोंडून ठेवणार. इशू, मला माफ कर. मला कळतं आहे की हे सगळं मी जे करते ते बरोबर नाही आहे, चुकीचं आहे. पण तरीही माझ्याकडे काहीही पर्याय नाही आहे. मला हे सगळं काही करावंच लागेल, कारण हे सगळं करण्यावाचून माझ्याकडे काहीही पर्याय नाही आहे. इशू, ही अस्तित्वाची लढाई झाली आहे आता, आणि ह्या अस्तित्वाच्या लढाईत कुठल्याही परिस्थितीत मला जिंकायचंच आहे. मग त्यासाठी मी किती खालच्या थराला जाऊन वागेन, काय करेन, काय नाही, या सगळ्याशी माझं काही घेणं देणं नाही आहे. ह्यावेळी फक्त मला जिंकायचं आहे. त्यानंतर दुसऱ्या दिवशी आता स्पर्धेला जाण्याची वेळ झालेली असते. आकाश नेहमीप्रमाणेच हिला चल नम्रता, आपण पुढे जाऊया असं म्हणतो आणि ते दोघंजणं निघतात. आता ते दोघं बाहेर खोलीच्या पडतात. इतक्यातच त्यांना तिकडेच ईश्वरी आणि अर्णवसुद्धा भेटतात हॉलमध्येच. तर आकाश ताबडतोब अर्णव आणि ईश्वरीला शुभेच्छा देत म्हणतो, दादा, आय शुड बी गॅरंटेड, नक्की तुम्ही आज जिंकाल. तुम्ही तुमचे बेस्ट द्यालच. ऑल द बेस्ट. त्याबरोबर लगेचच आता नम्रता मनात म्हणते, यांना स्वतःला जिंकण्याची काही हौस वगैरे आहे की नाही मला खरंच कधी कधी कळतच नाही. सतत तुम्ही जिंकाल, तुम्ही जिंकाल, तुम्ही जिंकाल, यांच्या ह्या मॅनिफेस्टेशनमुळेच ही लोकं जिंकतात आणि स्वतः आम्ही हरतो. त्याबरोबर मग आता तीसुद्धा विचार करते, पण मला पण खोटं का होईना यांना शुभेच्छा द्यायलाच हव्यात. नाहीतर जिजूंची संशयाची सुई फिरून माझ्यावरती येईल. मग लगेचच नम्रतासुद्धा म्हणते, हो खरंच तुम्ही दोघंच जणं नक्की जिंकाल, खात्री आहे मलासुद्धा. गेल्या वेळी बघितलं आहे ना आम्ही. त्याच्यानंतर मग आता सगळी लोक स्पर्धेच्या ठिकाणी पोहोचलेली असतात. आता तिथे आल्याच्यानंतर ज्या जज असतात त्या म्हणत असतात की स्पर्धेमध्ये ना थोडा ट्विस्ट हवा आहे आम्हाला, आणि त्याचं प्रिपरेशन अजून आम्ही स्वतः करतो आहे. तर त्यामुळे मी असं तुम्हा सगळ्यांनाच रिक्वेस्ट करते की तुम्ही सगळ्यांनी थोडा वेळ आराम करा. तोपर्यंत स्पर्धेची पुढची तयारी होईलच. अनायसे तुम्हाला सगळ्यांना तयारसुद्धा व्हायचं असेल, तुम्ही तयार होऊन या. त्यानंतर मग आपण पुढच्या राऊंडसाठी भेटू. मग अर्धा तास आता सर्व स्पर्धकांना आवरायला दिला जातो. आता अर्धा तास ईश्वरी आणि अर्णवलासुद्धा मिळालेला असतो. मग अर्णव आणि इशू त्यांना जी रूम दिलेली असते तिथे येतात. अर्धा तासातला थोडा वेळ संपत आलेला असतो. आता अर्णव तयार होऊन ईश्वरीला हाका मारत असतो, मी सिंदूर आवरलं का, मी सिंदूर आवरलं का. त्यावेळी इशू रागवते. इशू म्हणत असते, काय चाललंय तुमचं, आवरलं का आवरलं का आवरलं का. आम्हा मुलींचं तुम्हा मुलांसारखं नसतं. पहन लिए पॅन्ट, टांग लिया शर्ट और निकल पडे बटन लगाते. त्यावर अर्णव म्हणतो, व्हॉट. त्यावर इशू म्हणते, हो तुमचं काय हो, तुम्ही मुलं पॅन्ट घातलीत, शर्ट घालत जरी बाहेर गेला तरी चालतं, पण आमचं तसं नसतं. आम्हा मुलींना आहे ना व्यवस्थित चापून चोपून टापटीप साडी नेसावी लागते, व्यवस्थित केस बांधावे लागतात, आम्हाला ना सगळं व्यवस्थित करावं लागतं. कळलं का तुम्हाला. आम्ही मुली तुम्हा मुलांसारख्या नसतो. त्याबरोबर अर्णव म्हणतो, म्हणजे तुला आणखीन किती वेळ लागणार आहे. इशू म्हणते, हे बघा स्पर्धा सुरू व्हायला अजून वेळ आहे. तुम्ही एक काम करा बरं, तुम्ही जा आणि जाऊन तिथे बसा, मी येते माझं आवरून. अर्णव म्हणतो, अगं पण कशाला, आपण सोबतच जाऊयात ना. इशू म्हणते, नाही नको, तुम्हाला ना खूप जास्त घाई लागलेली आहे, त्यामुळे तुम्ही एक काम करा, तुम्ही जा तिकडे आणि जाऊन एकदाचे बसा आणि माझी काहीच काळजी करू नका, मी येईन बरोबर हां. त्याबरोबर अर्णव म्हणतो, अगं पण. ईश्वरी म्हणते, नको पण, किंतु, परंतु, सर प्लीज नको. ह्या सगळ्यामध्ये ना आपला वेळ, महत्त्वाचा मौल्यवान वेळ वाया जातो. त्यापेक्षा जा तुम्ही आणि तिकडे जाऊन बसा. त्यावेळी अर्णव म्हणतो, ठीक आहे, ॲज यू विश, पण लवकर आवर. आणि त्यानंतर अर्णव तिकडनं निघून जातो. आता अर्णवला इशूच्या आणि अर्णवच्या रूममधून जाताना नम्रताने पाहिलेलं असतं. नम्रता विचार करते, येस, हीच मला आयती संधी मिळालेली आहे इशूला कोंडून ठेवण्याकरता. मग नमू इशूच्या रूमकडे सरसावते, आतमध्ये डोकावते, तर इशू तयार होत असते. नमू विचार करते, हीच तर मला आयती संधी आहे. आणि मग लगेचच नमू पटकन इशूला खोलीतच तिथे लॉक करते. इशू तयार होण्यात व्यस्त असल्यामुळे कोणीतरी येऊन बाहेरून रूम लॉक केली आहे हे तिला कळतच नाही. नमू म्हणत असते, हो आता किती 3 तास तुला तयार व्हायचं आहे ना इशू, तोवर तयार हो. तू इथून कितीही हाका मारल्यास, कितीही आरडाओरडा केलास
तरीही तुझा आवाजसुद्धा कोणापर्यंत पोहोचणार नाही आहे. इशू, मला माफ कर. खरं तर मला हे सगळं करण्यात ना बिलकुलच आनंद मिळत नाही आहे. पण मी काय करू, माझ्या हातातसुद्धा काही नाही आहे. प्रत्येक वेळी जर तूच अशी जिंकत गेलीस तर माझं काहीही अस्तित्व शिल्लक उरणारच नाही. सगळ्या ठिकाणी फक्त तुझाच उदो. याला काय अर्थ आहे? माझंसुद्धा काहीतरी कर्तृत्व आहे, माझीसुद्धा काहीतरी ओळख आहे, मीसुद्धा काहीतरी वेगळं करू शकते. हे सगळ्यांना दाखवून देण्याची हीच वेळ आहे. पण त्यासाठी तुझी लुडबुड मला मध्ये नको आहे. त्यानंतर नमू आता लगेचच त्या ठिकाणी जायला निघते. तर दुसऱ्या बाजूला आता जे जजेस असतात ते म्हणतात तर आमचंसुद्धा प्रिपरेशन झालेलं आहे आणि आय गेस तुम्हा सगळ्यांची तयारीसुद्धा झालेली आहे. म्हणूनच तुम्ही सगळे इथे वेळेवर हजरसुद्धा झालाय. त्यामुळे आपण आता स्पर्धेला सुरुवात करायला काही हरकत नाही. तर हा जो राऊंड असणार आहे तो जरा चॅलेंजफुल असणार आहे. त्यावेळी आता पटकन एका जजचं लक्ष जातं. तो म्हणतो, मिस्टर राजेश शिर्के, तुमची पार्टनर कुठे? त्यावर अर्णव म्हणतो, तेच तर सर, तयार होऊन मी येते, तुम्ही पुढे व्हा असं मला म्हणाली होती. मे बी चेंजिंग रूममध्येच असेल, मी बघतो, तिला हाक मारून येतो. आणि मग लगेचच अर्णव ईश्वरीला आणायला जातो. त्यावेळी त्या ठिकाणून नम्रता येत असते. नम्रता अर्णवला समोर बघते आणि आता ती जराशी घाबरते. त्याबरोबर अर्णव तिकडे येतो आणि म्हणतो, नम्रता, बरं झालं तू भेटलीस. मी सिंदूर कुठे आहे? ती नाही आली का तुझ्याबरोबर? ही मुलगी पण ना, हिला तयार व्हायला किती वेळ लागतो? त्यावेळी आता तो म्हणतो, मी स्वतः जाऊन बघतो. त्यावेळी नम्रता विचार करते, नाही, जिजू जर तिकडे गेले तर सगळी गडबड होऊन जाईल. मग नम्रता म्हणते, पण जिजू, इशू तर तिकडे नाही आहे. नाही म्हणजे मलासुद्धा आवरायला वेळ लागला ना, म्हणून मी विचार केला की तुम्हाला घेऊन तुमच्याबरोबरच मी पण निघेन. म्हणून मी गेले होते तुमच्या रूमकडे. तुमचा रूम तर लॉक आहे. मग मला वाटतं मी इशू कधीच तिकडनं निघाली आहे. त्यावर अर्णव म्हणतो, काय खरंच रूम लॉक आहे? त्यावर नमू म्हणते, हो खरंच. त्यावेळी मग अर्णव म्हणतो, ठीक आहे. त्याच्यानंतर मग आता अर्णव विचार करू लागतो की इशू गेली कुठे. अर्णव आता इशूला सगळीकडे शोधायला सुरुवात करतो. तर दुसऱ्या बाजूला इकडे आता घरातल्या सगळ्यांनासुद्धा ही गोष्ट कळते की ईश्वरी स्पर्धेच्या ठिकाणी नाही आहे. ईश्वरी स्पर्धेच्या ठिकाणी नाही आहे. आता ह्या गोष्टीमुळे घरातल्या सगळ्यांनाच खूपच जास्त टेन्शन येऊन गेलेलं असतं. आता काय करायचं, कसं करायचं, हा खूप मोठा प्रश्न सगळ्यांच्या समोर पडलेला असतो. तर इकडे नम्रताला मात्र खूप जास्त आनंद होत असतो. ती विचार करते, चला आता ईश्वरी पोहोचलेली नाही आहे म्हटल्यावरती आता जिंकण्याचे चान्सेस माझे वाढलेले आहेत. सगळ्यांना आता इशू 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 दिसत होती. किमान आता ईश्वरी नाही म्हणून तरी सगळे मला सपोर्ट करतील, मला चेअरअप करतील आणि मी जिंकेन आणि दाखवून देईन की मी सुद्धा कर्तृत्वात काही मागे नाही आहे, कमी नाही आहे. तर दुसऱ्या बाजूला इकडे इशूची तयारी वगैरे तर झालेली असते, पण डोर लॉक असल्यामुळे इशूला कळत नसतं खोलीतून कसं बाहेर पडायचं. ती विचार करते, हे सगळं त्या सौदामिनीने जानबुचके केलेलं असणार आहे. पण तिने कितीही अडथळे आणले माझ्या वाटेत तरी मी इथे अडकून बसेन असं तिला वाटत असेल तर तसं होणार नाही आहे. मी काही ना काहीतरी करून इथून बाहेर पडेनच. गणूबाप्पा, आता तूच मला काहीतरी मार्ग दाखव आणि या सगळ्यातून, या संकटातून बाहेर काढ. काहीतरी कर गणूबाप्पा, काहीतरी कर. कशी बाहेर पडू मी इथून, मला मार्ग दाखव गणूबाप्पा. त्यावेळी आता इशूला तिथे एक खिडकी दिसते. आता खिडकी तर उघडीच असते आणि ते जे चेंजिंग रूम्स असतात ते फर्स्ट फ्लोअरवरतीच असतात. त्यामुळे आता ते ग्राउंड फ्लोअरला असल्यामुळे तिथून उडी मारून सहज बाहेर पडणं इशूला सोपं वाटतं. मग इशू काय करते, तिकडनं उडी मारून बाहेर जाते आणि पटकन फर्स्ट फ्लोअरला जिथे स्पर्धा सुरू असते तिथेही पोहोचते. आता नम्रताला त्या ठिकाणी इशूला बघून खूप मोठा धक्काच बसतो. नम्रता विचार करते, ही कशी आली इथे? मी तर हिला कोंडून ठेवलं होतं. दरवाजा कुणी उघडला असेल? बाप रे, आता जिजूंना समजेल का की हे सगळं मीच केलं होतं म्हणून? हे कसं झालं सगळं? आता पुन्हा एकदा ही जिंकणार आणि मी हारणार. मी एवढे सगळे प्रयत्न करूनही शेवटी सगळे प्रयत्न फसले. हे असं नेहमी माझ्याबरोबरच का होतं? एवढं सगळं व्यवस्थित करूनही माझा प्लॅन कसा फ्लॉप झाला? या विचारांमुळे आता नम्रताला खूप जास्त स्वतःचा राग येत असतो. नम्रताची चिडचिड होत असते. तर दुसऱ्या बाजूला सगळ्यांच्या जीवात ईश्वरीला बघितल्याच्या नंतर जीव आलेला असतो. तर दुसऱ्या बाजूला अर्णव इशूला विचारतो, मी सिंदूर तू कुठे होतीस? तर इशू अर्णवला म्हणते, सांगेन सगळं नंतर, आणि ती सौदामिनीला खुन्नस देते. त्याबरोबर हा व्हिडिओ इथेच संपतो.